संविधान हे पूजेचं साधन नाही तर रणांगणावर समाज परिवर्तनासाठी लढण्याचं हत्यार आहे। जो समाज संविधानाला फ्रेम बंद करतो तो त्याच्यातली ताकद काढून घेत असतो। प्रत्येक कधीच लढत नाहीत। हे का कोण करते हे कोणाला माहिती नाही। सगळेजण सांगतायत, वर्णन करतायत, असं झालं तसं झालं, 370 कलम, मुस्लिमांचा अमुक तमुक। सो वी आर डिस्क्राइबिंग, नॅरेटिंग, आणि सगळेजण सांगतायत, सब लोग बोलते हैं शीशा टूटा, शीशा टूटा। काच फुटली आहे, काच फुटली आहे, पण शाना माणूस सांगतो सवाल ये नहीं है कि शीशा कैसे टूटा, तो तर फुटलाच। सवाल ये नहीं है शीशा कैसे टूटा, सवाल ये है पत्थर कहां से छूटा। ये पत्थर कहां से आ रहा है भैया? कृपा करून या कार्यक्रमाकडे सांस्कृतिक रंजनाचा कार्यक्रम या दृष्टिकोनातून पाहू नका। उद्याच्या सूर्याला हाक देणारा हा कार्यक्रम आहे आणि उद्याचा सूर्य आमच्या गावात उगवणारच आहे अशी खात्री देणारा हा कार्यक्रम आहे। टीचर्स क्लब या नावाने त्यांच्या वडिलांनी संस्था स्थापन केली, त्याने आरोग्य सेवा चालू केली। तिचे लाभार्थी किती आहेत, कसे आहेत याचं विवेचन झाले आहे। किती लोकांना सेवेचा लाभ मिळाला याला माझ्या दृष्टीने काही फारसं महत्व नाहीये। महत्व कशाला आहे? शिक्षक नावाची जी जमात आहे ती आता बुडणाऱ्या बोटीत बसलेली आहे। कुणी अल्प वेतन, कुणी बिनवेतन, कुणी CHB वर, या सगळ्या सरकारी शाळांच्या खाजगीकरणाचा रेटा चालू आहे आणि पुढच्या वर्षी 65,000 शाळांची विक्री होणार आहे। त्याचं नाव जरी दत्तक असलं तरी तो खरेदी विक्रीचा व्यवहारच होणार आहे। त्याचे खरेदीदार सुद्धा 92 ला तयार झालेले आहेत। ताई तुम्ही त्यावेळेला होता तिकडे। ते खरेदीदार कोण आहेत? बिर्ला आहे, टाटा आहे आणि अंबानी आहे। हे सगळं ते विकत घेणार आहेत। ते जर रोखायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर निवडून यायला पाहिजे। त्याच्यासाठी तरी या। पक्षी किती फुटवत आणि काही पण हो आणि खोकी किती पण वाटत, त्याचा काय आपल्याशी संबंध खोक्या बोगण्याशी। तर या सगळ्या काळामध्ये शिक्षक नावाचा एक जबाबदार घटक होता, तो क्षीण झाला, तो दुर्बल झाला, तो बदनाम पण झाला। त्याच्यावरचा विश्वासही कमी कमी व्हायला लागला। अशा काळामध्ये टीचर्स क्लब ही संस्था महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या सगळ्या शिक्षकांची प्रतिष्ठा, विश्वासार्हता वाढवणारा एक उपक्रम आहे। की काय करू शकतो टीचर्स क्लब? शाळेच्या बाहेर कसा जाऊ शकतो, सिलेबसच्या बाहेर कसा जाऊ शकतो, परीक्षेच्या बॉर्डर पार करून कसा बाहेर जाऊ शकतो आणि तो समाजच होतो, हे आजच्या कार्यक्रमाने सिद्ध झालेलं आहे। मोबाईल कोणाचा वाजतो असं नका समजू, मोबाईल वाजला की मी भाषण बंद करेन। एकतर उशिरा नंबर लागला। मोबाईल बंद करा प्लीज। बंद करता येत नसेल तर माझ्याकडे द्या, मी नाशिकला घेऊन जाईल, माझा जुना झालेला आहे। आम्ही भारतीय लोक या 3च शब्दावर मी बोलणार आहे, 4था शब्द येणार नाहीये। त्या विषयाला हात घालण्यापूर्वी गेल्या 10 वर्षापासून आपल्या देशामध्ये संविधान ह्या विषयावर प्रचंड मोठी चर्चा चालू आहे। संविधान अभिवादन सभा,
संविधान सन्मान अभियान, संविधान प्रतिष्ठा अभियान, कुठेही गेला तर हे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतात. याच 10 वर्षात संविधानचं प्रियांबल, ज्याचे आम्ही भारतीय लोक यापासून सुरुवात होते, ते फ्रेम मध्ये आलं, काचेच्या. ते पूजेसाठी आलं, त्याच्यासमोर उद्बत्त्या लागल्या, त्याचं गाणं तयार झालं आणि रोज संविधान संविधान संविधान. काय झालं असं 10 वर्ष? काहीतरी कुठेतरी घडत असायला पाहिजे म्हणून लोक संविधान जागराचा कार्यक्रम करतायत. कुठेतरी धुमसत असला पाहिजे म्हणून लोकांना संविधानाची काळजी वाटत असेल. चला अभिवादन करूया, चला प्रतिष्ठा राखूया, जागरण करूया, प्रियांबल पाठ करूया, शाळेतल्या बोर्डावर लावूया, त्याची निमंत्रण पत्रिका करूया. हे सगळे जेव्हा माणूस करतो भारतातला, तेव्हा समजावं कुछ कुछ होने लगा है. ते काय आहे? सगळे लोक म्हणतायत संविधान धोक्यात आलं, धोक्यात आलं, धोक्यात आलं. पण ते धोक्यात आणणारे कोण आहेत? ते का धोक्यात आणतायत? काय कारण आहेत? त्याच्या मुळाशी आपण जात नाही कधी. आणि आपण संविधानाची इतकी पूजा 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 करून त्याचे जणू वस्तूच तयार करायला लागलो. आता संविधान हे पूजेचं साधन नाही, तर रणांगणावर समाज परिवर्तनासाठी लढण्याचं हत्यार आहे. जो समाज संविधानाला फ्रेम बंद करतो तो त्याच्यातली ताकद काढून घेत असतो. प्रत्येक कधीच लढत नाहीत. हे का कोण करतं हे कोणाला माहिती नाही. सगळेजण सांगतायत, वर्णन करतायत, असं झालं तसं झालं, 317 कलम, मुस्लिमांचा अमुक तमुक. सो वी आर डिस्क्रायबिंग, नॅरेटिंग. आणि सगळेजण सांगतायत. तर हिंदीत 1-2 ओळी आहेत, कुठे सूत्रसंचालक गेला? मला पण येतात, तुझ्यापेक्षा जास्त येतात, फक्त त्या सूत्रसंचालन करताना वापरायच्या नसतात. सब लोग बोलते हैं शीशा टूटा, शीशा टूटा. काच फुटली आहे, काच फुटली आहे. पण शाना माणूस सांगतो, सवाल ये नहीं है कि शीशा कैसे टूटा. तो तर फुटलाच. सवाल ये नहीं है शीशा कैसे टूटा, सवाल ये है पत्थर कहां से छूटा. ये पत्थर कहां से आ रहा है भैया? तिथे आपण जातच नाही. अरे 2 तुकडे झाले, 4 तुकडे झाले, काच तडकली, पण दगड कुठून येत आहेत? जोपर्यंत दगड कुठून येत आहेत याचा शोध आपण घेत नाही, तोपर्यंत काच फुटतच राहणार आहे. काचेचं फुटणं थांबवायचं असेल तर दगड कुठून येतो ते थांबवलं पाहिजे. आणि आपल्याला 75 वर्ष झाली राज्यघटनेला. भारता एवढा राज्यघटनेच्या बाबतीत निरक्षर अडाणी असलेला देश जगात कोणताही नाहीये. असा कोणताही देश नाही जो आरती करतो रोज उठून. अरे कळतच नाही. उदबत्त्या जाळतो, कुंकू टाकतो, नीळ टाकतो. निरक्षर माणूस श्रद्धेपोटी हे करत असतो. आणि ज्या देशामध्ये संविधान साक्षरता नसते तो देश कधीही लोकशाही टिकवू शकत नाही. आपल्याकडे संविधान आहे पण साक्षरता नाही, लोकशाही आहे साक्षरता नाही, मोबाईल आहे साक्षरता नाही. शाळेत गेल्यानंतर अक्षरांची ओळख होते आणि शाळेच्या बाहेर खऱ्या अर्थाने जगण्याची साक्षरता शिकावी लागते, ते आपण शिकत नाही. म्हणून 75 वर्षांनी प्रियांबल पाठ करून घ्यावं लागतं पोरांच्याकडून. आणि अशा शेंबड्या पोरांच्याकडून पाठ करून जायचं की ज्यांना त्याचा अर्थच कळत नाही. शिकवणाऱ्यांना पण अर्थ कळत नाही,
शिकणाऱ्यांना पण अर्थ कळत नाही आणि पोरगा कॉलेजला गेला की प्रियांबल पाठ करण्याचं बंधनच असत नाही. चला काय बेकार परिस्थिती आपल्याकडे. हे जे संविधान आहे, ज्याच्या रक्षणासाठी, ज्याच्या संवर्धनासाठी, ज्याच्या सक्षमीकरणासाठी आपण प्रयत्न करतो आहोत, ते 1950-52 आपल्याकडे आलं असलं, आपल्या देशाला 1947 स्वातंत्र्य मिळालं असलं, तरी एक वेगळी आनंददायी गोष्ट आपल्याच देशात घडली होती. औंध संस्थानामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये औंध आहे, तिथे अजून राजा महाराजे आहेत. चला लोकशाही कितीही आली, निवडणुका किती आल्या, तर राजे महाराजांची परंपरा काय आपल्याकडून संपत नाही, कारण निरक्षर मतदार आहे. लोकशाहीची साक्षरता नसलेला मतदार आहे. त्याला मोठा गर्व वाटतो की आपण एकाच माणसाला 15 वेळा निवडून दिलं. लोकशाहीचा मारेकरी येतो. लोकशाही सत्तेचं विकेंद्रीकरण सांगते आणि हा मोठ्या आनंदाने एकाच माणसाला 15 वेळा निवडून देतो आणि म्हणतो, अरे आम्ही आमच्या नेत्याला प्रत्येक वेळी निवडून देणार. हा शहाणा मतदार नाहीये. औंधचा राजा मात्र शहाणा निघाला. जेव्हा स्वातंत्र्याचं युद्ध पराकोटीला पोहोचत होतं, चळवळी पराकोटीला पोहोचत होत्या, आणि त्यावेळेला हे 17 गावाचं संस्थान आहे, 37 गावांचं, महाराष्ट्रातलं सगळ्यात छोटे संस्थान. लोकांनी मोर्चा काढला पाणी प्रश्नावर, आणि पाणी देणं त्या संस्थानाला शक्यच नव्हतं, कारण जमिनीतही पाणी नव्हतं आणि जमिनीच्या वर पण पाणी नव्हतं. पाणी कुठून आणायचं या प्रश्नावर एका पुढाऱ्याने केलेल्या विधानाचा दाखला मी तुम्हाला देत नाही. अरे काय लोक आहेत, दाखला देत नाही म्हटल्याने टाळ्या वाजायला लागले. ह्याचा अर्थ हुशार जमात आहे इथली. त्यांना माहिती आहे ते. आणि इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये असे दाखले पण देऊन येत ना. तो संस्थानिक म्हणाला लोकांना मोर्चाला सामोरे जाऊन, मी काय पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नाही, पण मी माझं संस्थान तुमच्या ताब्यात देऊ इच्छितो. लवकरात लवकर निवडणुका घ्या, मला पंतप्रधान करा, आणि बाकी सगळे तुम्ही मंत्रिमंडळामध्ये या, आणि आपण या संस्थानातली संस्थानिक शाही खलास करू आणि लोकशाही आणू. लोक खुश झाले, कारण लोकांना काही हे नको होतं, लोकांना पाणी पाहिजे होतं. पण ह्याने लोकशाहीला वाट मोकळी करून द्यायचे ठरवलं. मग लोकशाही आल्यानंतर राज्यघटना येते. मग ती राज्यघटना कोणी लिहायची? यांचा मुलगा वर्ध्याच्या आश्रमात गेला, जिथे बापूजी होते. त्याने विनंती केली की माझ्या वडिलांनी संस्थानिक पद सोडायचं मान्य केलेलं आहे, आणि आमच्या संस्थानासाठी तुम्ही राज्यघटना लिहून द्या. भारताची राज्यघटना जन्माला येण्यापूर्वी 15-20 वर्ष अगोदर महात्मा गांधींनी त्या छोट्या संस्थानासाठी 14 पानांची राज्यघटना लिहून दिली. हे प्रवास कसा चालू होतो आपल्या घटनेचा? कोण पहिल्यांदा औंधमध्ये ते आणतं? मग आपली राज्यघटनेच्या हालचाली चालू होतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना कशी असायला पाहिजे, कशी नसायला पाहिजे, ती किती छोटी पाहिजे, ती किती मोठी पाहिजे, याच्यावर 20-22 कमिट्या रात्रंदिवस विचार करत असतात. ही राज्यघटना तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पाणी घेऊ का? नाही मी घेतो. पाणी मागितलं, हा राज्यघटना नाही मागितली. ही जी राज्यघटना तयार होईल, ती तयार झाल्यानंतर अर्पण कोणाला करायचे? जगातल्या सगळ्या राज्यघटना ह्या कुणाला अर्पण करतात. एवढंच नव्हे तर सगळे लेखक, कवी आपली कलाकृती सुद्धा कोणाला तरी अर्पण करतात. बरोबर आहे? जर भावरम्य कवी असेल, प्रेम कवी असेल,
तर तो आपला पहिला कविता संग्रह कुणाला अर्पण करतो? पहिलं पान उघडली की अर्पण पत्रिका येते. तो अतिप्रेम कवी असेल तर काय म्हणतो? माझ्या अनामिक प्रियेस. ही येडछाप आहे. अनामिक म्हणजे जे हयातच नाही, जी बघितलेलीच नाही, तिला तो कविता संग्रह अर्पण करतो. हे बायकांना उशिरा कळायला लागलं, त्यामुळे ते आता कवीवर विश्वास नाही ठेवत. हा नुसतंच आकाशातला चंद्र आणतो, आधार कार्ड कधीच देत नाही. हा नुसताच नक्षत्रांची माळ करून गळ्यात घालतो, 1500 रुपये लाडकी बहीणमध्ये आपल्याला देतच नाही. पुरी शाणे झालेले आहेत. त्यामुळे अशा कवितांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. मुद्दा काय? ही राज्यघटना कुणाला अर्पण करायची? आणि त्यावेळेला जगातल्या अनेक राज्यघटना विविध घटकांना अर्पण केलेल्या होत्या. उदाहरणार्थ इंग्लंडची राज्यघटना राणीला अर्पण केलेली आहे, फ्रान्सची राजाला केलेली आहे, काही इस्लाम राष्ट्रातल्या राज्यघटना अल्लाला अर्पण केलेल्या आहे, अल्लाने पाठवलेल्या प्रेषिताला अर्पण केलेलं आहे, काही स्वर्गातल्या पित्याला अर्पण केलेले आहेत, पित्याने पाठवलेल्या मुलाला अर्पण केलेले आहेत, काही सरदारांना अर्पण केलेले आहेत. मग ही राज्यघटना कुणाला अर्पण करायची? त्याच्यावर 2 वाद सुरू झाले. तुम्ही जर ऑस्टिनचं पुस्तक वाचलं, भारतीय राज्यघटना राष्ट्राची कोनशिला, या पुस्तकामध्ये कोण काय मत मांडत होतं? एकाने सांगितलं हा देश देवाने बनवलेला आहे, म्हणून ही घटना देवाला अर्पण करा. दुसरा म्हणाला इथे पुरुषोत्तम राम होऊन गेला, रामाला अर्पण करा. तिसरा म्हणाला बापूजींना अर्पण करा. वाद चालू होते आणि ह्या वादामध्ये एका देवानेच साक्षात उडी मारली. आपले देव खूप पराक्रमी असतात, मग ते काही पण करू शकतात. चमत्कार करण्याची क्षमता असते. मायटी पॉवर म्हणतात त्यांना. आपल्याकडे मायटी पॉवर काम करते. माणूस स्त्री पुरुषापासून जन्माला आला हे मायटी पॉवर मान्य करत नाही. मग तो कसा आला? यज्ञातून आला. तो कसा आला? फळ खाल्ल्यामुळे आला. पोरगा काय झाला? कोकणातला आंबा खाल्ल्यामुळे झाला. मायटी पॉवर. आणि मायटी पॉवर काय करते ताई? स्त्रियांचं खच्चीकरण करते. जन्माला घालण्याचं जे श्रेय बाईला द्यायला पाहिजे ते तिकडे न देता हे अनामिक शक्तीला देऊन टाकते. जेवढ्या जेवढ्या अनामिक शक्ती प्रबळ होतील तेवढ्या तेवढ्या इथल्या बाया ताया माया यांचं खच्चीकरण होईल. देवाने पत्र लिहिलं, ते पत्र जसंच्या तसं त्या पुस्तकात आहे. आणि तुम्ही दिल्लीत गेला ताईंच्या बरोबर, आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये सुद्धा ते पत्र आहे. ते पत्र त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलं, कारण ते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. टू डिअर मिस्टर बाबा B.R. आंबेडकर, ॲज यू नो, तुम्हाला माहिती आहे हा देश देवाने निर्माण केलेला आहे. इथली माणसं देवाने निर्माण केलेली आहेत. इथे स्वातंत्र्य चळवळ व्हावी अशी देवांचीच कल्पना होती. मग ते इंग्रजी येईपर्यंत कशाला वाट बघत बसले? अगोदरच करायचं ना. एवढी 33 कोटी लोकसंख्या पण तेवढी नव्हती. यांनी स्वातंत्र्याची लढाई चालू करायची ना. पण तो पत्रात लिहितो स्वातंत्र्याच्या प्रेरणा देवानेच दिलेल्या. ब्रिटिश येण्यामागे आणि ब्रिटिश जाण्यामागे देवच आहेत. सो मिस्टर आंबेडकर, माझी तुम्हाला विनंती आहे की ही जी राज्यघटना आहे ती देवालाच अर्पण करण्यात यावी. देवानं लिहिलेलं देवाच्या इतिहासातलं पहिलं इंग्रजी पत्र आहे. तुम्ही म्हणाल देवाने इंग्रजी कसं लिहिलं? देव कोणत्याही भाषेत बोलू शकतो ना. देव आहे. युअर सिन्सिअरली, खाली इंग्रजीत सही आहे ताई. ते पुस्तक वाचा, आई शपथ, तुम्हाला खूप आनंद होईल. आणि आपल्याकडचे लोक ना तेवढं पुस्तक सोडून डायरेक्ट राज्यघटना वाचायला जातात. अरे राज्यघटना म्हणजे काय पोथी आहे का? काय वाण्यात येण्याची गोष्ट आहे? तुम्ही 100 वेळा जरी वाचली ना ती तुम्हाला कळण्याची शक्यता नाही आहे. पण हे पूरक
जर वाचलं तर ते कळणार आहे. युअर सिन्सिअरली, इंग्रजीत सही आहे, कल्की देवाचं नाव, अवताराचं नाव. आणि आपल्याकडे अवतार खूप होतात, देव खूप आहेत, लोकांच्या लक्षात राहावं म्हणून हे देव आपले नंबर पण देतात. MH15, ND 2013, कल्की. हे चाललं होतं काय? हे काय चाललं होतं? राज्यघटना कुणाला अर्पण करावी ह्याच्यावरूनचे सगळे वाद आहेत. प्रियांबल सुद्धा आपल्याला माहिती नाही, प्रियांबलचं ड्राफ्टिंग नेमकं कुणी केलेलं आहे, मूळ प्रियांबल लिहिलं कुणी?